झी 24 तास एक पाऊल पुढे। देशावर प्रत्येकाचंच प्रेम असतं असावंही। प्रत्येक जण सर्वतोपरी देशासाठी काहीतरी करत असतोच। असंच देशासाठी लढणारं एक गाव औरंगाबाद जिल्ह्यातही आहे। आडगाव भोसले या गावात प्रत्येक घरातलं कुणीतरी लष्करात आहे। पाहुयात या गावावरील झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातलं हे आडगाव भोसले गाव राज्यातल्या इतर हजारो गावांप्रमाणे दिसत असलं तर या गावाची एक वेगळी ओळख आहे। परिसरातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे गाव सैन्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। याला कारणही तसंच आहे। गावातल्या जवळपास प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी लष्करात भरती झालेलं आहे। एवढंच नाही तर काही घरातली 2-3 भावंडही लष्करात भरती झालेली आहेत। 1935 पासून या गावातल्या लोकांनी लष्करात भरती होण्यास सुरुवात केली। 1935च्या सुमारास पहिल्यांदा फकीरराव भोसले हे लष्करात दाखल झाले आणि त्यानंतर लष्करात भरती होण्यासाठी गावातल्या तरुणांमध्ये एक प्रकारची चढाओढच लागली। एकामागे एक तरुण लष्करात भरती व्हायला लागले। सध्याच्या स्थितीत गावात 3 सैन्यातून निवृत्त झालेलेही तितकेच लोक या गावात आहेत। गावाच्या पारावर बसलेले हे सर्व लोक कधी ना कधी सैन्यात होते। यांनी कित्येक लढायाही लढलेल्या आहेत। मग ते चीन विरुद्धचं युद्ध असो, पाकिस्तान विरुद्धचं असो किंवा अलीकडचं कारगिल युद्ध, प्रत्येक युद्धात या गावाचे सैनिक शत्रूशी प्राणपणानं लढले। देशसेवेचा वसा घेतलेल्या गावातल्या प्रत्येकाच्या ओठावर देश आणि सैन्य हीच भाषा असते। सैन्यात गेलं नाही तर जणू काही आयुष्याला काही अर्थच नाही, अशीच इथल्या लोकांची भावना झालेली आहे। निवृत्त झालेल्या सैनिकांना आपण सैन्यात होतो याचा सार्थ अभिमान आहे। आतापर्यंत आमचे ठिसा कमीत कमी 200-250 पहिल्यापासून लोक होऊन गेलेले आणि आजपर्यंत तकरीबन जेवढे बी युद्ध झाले पण आमच्या इथल्या अजून काही असं हादसा झालेला नाही। गावातले लोकच नाही। माझा मुलगा 12वी सायन्स झाल्यानंतर त्याचा D.Ed ला गव्हर्नमेंट नंबर लागला होता। तरी पण माझ्या गावातील इतकी मुलं फौजमध्ये आहे आणि मी सुद्धा माझे सैनिक आहे याचा मला अभिमान होता आणि माझ्या मुलांनी फौजमध्ये जावं आणि माझं नाव रोशन व्हावं आणि माझ्या मुलाचं व्हावं। कारण आर्मीमध्ये अशी सेवा करायला मिळते, देश सेवा म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामधून खूप उत्सुकता निर्माण होते आणि गावातील लोकांचं सुद्धा आम्हाला खूप पाठबळ राहतं। गावातल्या लोकांना सैन्यात काम करण्याची जराही भीती वाटत नाही। गावात एक मारुतीचं आणि एक देवीचं मंदिर आहे। या मंदिरावर गावकऱ्यांची मोठी श्रद्धा आहे। गावातून सैन्यात गेलेला एकही व्यक्ती शहीद तर सोडाच, त्याला साधी इजाही झालेली नाही। ही सगळी गावातल्या देवाची कृपा अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। आमच्या गावाचं एक सौभाग्य असं आहे की हे दक्षिणमुखी मारुतीरायाचं मंदिर आहे। हे रामदास स्वामीच्या टायमाचं आहे। ज्यावेळेस रामदास स्वामीनं ही मंदिराची स्थापना केली त्यावेळेस असा काही इतिहास नव्हता की दक्षिणमुखीच पाहिजे का पूर्वमुखी पाहिजे, असं काही नाही। त्यावेळेचं हे दक्षिणमुखी जागृत दैवत आहे आमचं। त्यामुळे कोणतीही अशी दुर्दैवी घटना होत नाही। जो जातो तो सुखरूप येतो। गावातल्या कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा तर कुणाचा भाऊ सैन्यात आहे याचा गावातल्या महिलांना सार्थ अभिमान आहे। 100 वर्षांच्या या आजीबाईंची मुलं नातवंड सैन्यात आहेत। आता यांना नातवंडांच्या मुलांनाही सैन्यातच पाठवायचं आहे। काय भीती वाटायची? भीती नाही वाटली, काऊन ते देशावर गेले चांगलं झालं, लोकांचं देशाचं रक्षण करत्या, काय वाटायचं भीती? माझे मुलं 2 मिलिटरीमध्ये जायले, देशासाठी लढता, मला खूप अभिमान वाटतो। आम्हाला खूप चांगलं वाटतं। आई वडिलाची कोणी तर सेवा करीन पण देशासाठी बी केली ना तर खूप चांगलं वाटतं। या गावातील मुलं सैन्यात भरती होण्यासाठी लहानपणापासूनच तयारी सुरू करतात। आजही गावात हे चित्र पाहायला मिळतं। शेतातच रोज धावण्याचा सराव, कसरत आणि भरतीसाठी जे जे आवश्यक आहे याची ते तयारी करतात। जणू काही गावातल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न
सैन्यात भरती होणं हेच आहे. गावात अशी फक्त 2च घरं आहेत ज्यांचं सैन्यात कोणी नाही. मात्र आता त्यांच्याही घरातली तरुण मुलं सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करतायत. इतर वयस्क मंडळी ज्यांना गरज आहे त्यांना आर्थिक मदत करतात. 82 वर्षांचे हे आजोबा तरुणांना पैशाच्या रूपानं सैन्यात भरती होण्यासाठी मदत करतात. सैन्यात कुठे त्यांना काही थोडेफार पैसे लागत होते, तर माझी आर्थिक परिस्थिती आमच्या आजोबा पंजोबापासून थोडीशी बरी आहे, किंचित स्वरूपाची बरी आहे. त्याच्यामुळं जो तो अण्णा आम्हाला थोडीफार मदत करा. तर मदत करण्याचा उद्देश तेवढाच की सैन्यामध्ये आपल्या तुमच्या संरक्षण खात्यामध्ये आमच्या गावाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, त्यांनी देशाची सेवा केली पाहिजे आणि त्याचा थोडंफार आम्हाला त्याचं श्रेय गावाला मिळालं पाहिजे, हा माझा त्याचा उद्देश. या गावाकडे पाहिल्यावर एक गाव देशप्रेमासाठी काय करू शकतं याचा अनुभव येतो. आता या गावातली 3री पिढी म्हणजे शाळेत जाणारी मुलं सुद्धा सैन्यात भरती व्हायच्या उद्देशानं कामाला लागलेली आहेत. 1935 पासून या गावाची जणू ही परंपराच झाली आहे. प्रत्येक घरातील एक जण तरी लष्करात भरती होतोय. आता ही 3री जनरेशन, ही 3री पिढी सुद्धा लष्करात भरती व्हायला सज्ज झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाबच म्हणावी लागेल. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, आडगाव, औरंगाबाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.